नमस्कार. मी महेंद्र इनामदार डिव्हाइन डिकोड या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एका विशिष्ट विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या बद्दलचा आदर व्यक्त करण्याची जी पौर्णिमा असते ती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. आता मग गुरु अमावस्या का असत नाही असा एक भाग असेल तर पौर्णिमेला जे परमतत्व आहे ते परमतत्व जे आहे ते पौर्णिमेला सगळीकडे पसरलेलं असतं. ती चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पाण्याचं जे वरती पाणी ऊर्ध्व दिशेला जात असतं. जे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. हे पाणीसुद्धा पौर्णिमे दिवशी अंशात्मकदृष्ट्या वरती उचंबळत असतं. त्यामुळे उचंबळून येण्याची जी प्रक्रिया आहे ती पौर्णिमे दिवशी असते. त्या दिवशी कोणतंही परमतत्व जे असते ते ऊर्ध्व गतीनं जात असतं वरती. त्याचा जो झोत असतो किंवा त्याचा जो प्रकाश असतो अदृश्य प्रकारचा किंवा अदृश्य जी शक्ती असते त्या शक्तीच्या प्रवाहात आपण सम्मिलित होत असतो. म्हणून पौर्णिमेला फार महत्त्व आहे. म्हणून आषाढ पौर्णिमा असेल ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. मग श्रावण पौर्णिमा असते. श्रावण पौर्णिमे दिवशी समुद्राला नारळ आपले कोळी बांधव समर्पण करतात. त्यानंतर भाद्रपद पौर्णिमा असते, अनंत चतुर्दशी. त्याच्यानंतर येणारी अश्विनी पौर्णिमा असते, त्या दिवशी लक्ष्मीचं तत्त्व प्रभारी झालेलं असतं. कार्तिक पौर्णिमा असते, त्या दिवशी श्रीकृष्ण महाविष्णूचं तत्त्व प्रभारित झालेलं असतं. त्यामुळं पौर्णिमा ह्या जी तिथी आहे ह्या पौर्णिमेला पूर्णा तिथी असं म्हणतात. अमावास्या आणि पौर्णिमा ह्या दोन्ही पूर्णा तिथी आहेत. त्यामुळे ह्या दिवशी ज्या काही आपण साधना करू, जे काही आपण धार्मिक कृत्य करू, जे काही व्यवहारिक किंवा लौकिक कृत्य करू त्याच्यामध्ये आपल्याला सफलता मिळतेच मिळते असा एक भाग आहे. म्हणून पौर्णिमे दिवशी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्यातली जी पौर्णिमा आहे ही म्हणजे आषाढ पौर्णिमा. याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. व्यास म्हणजे कोण तर सत्यवती आणखीन पराशर ऋषी यांचे अपत्य म्हणजे भगवान व्यास. वेदव्यास म्हणतात त्यांना. व्यासांनी वेदांची 18 पुराणांची आणि संपूर्ण महाभारताची रचनासुद्धा त्यांनी केली. या रचना ज्या आहेत या सगळ्या व्यासांनी केल्या होत्या. व्यास हे अद्भुत बुद्धिमत्तेचे होते. हे अद्भुत बुद्धिमत्तेचे होते. त्यामुळं महाभारत घडण्याच्या अगोदर व्यासांना ते सगळं दिसलेलं होतं. त्यामुळं त्यांनी ते काव्य स्वरूपामध्ये लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे नंतर सगळ्या गोष्टी होत गेल्या. म्हणून व्यासांचं महत्त्व हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून व्यासांना गुरु असं म्हटलं जातं आणि व्यास म्हणून या आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. ज्या लोकांनी गुरुतत्वांची किंवा गुरूंच्याकडून दीक्षा घेतलेली असते त्या लोकांनी या दिवशी गुरूंचा आदर करावा, त्यांना भेटावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असा एक नियम त्या काळापासून आहे. तर आता गुरु जे आहे हे गुरुतत्व जे आहे हे मूळ तत्व कोणापासून आहे तर भगवान दत्तात्रय यांच्यापासून आहे. तर अत्री आणि अनुसूया या दोघांच्या तपोबलामुळं, विशेष करून अनुसूयाच्या तपोबलामुळं ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना बालक स्वरूपामध्ये अवतरित व्हावं लागलं. ह्याच्या पाठीमागची कथा जी आहे ती अशी आहे की या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या ज्या पत्नी होत्या या तिघांच्याही पत्नींना आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण पतिव्रता असा अहंकार निर्माण झालेला होता. तर त्यावेळेला महर्षी नारदांनी सांगितले की तुम्ही कुठल्या पतिव्रता आहे, तुमच्यापेक्षा महान असलेली पतिव्रता इथं आहे म्हटले. तर त्यांना जेलसी झाली. म्हणजे त्यांना ती शेवटी स्त्रीतत्वच आहे. स्त्रियांच्यामध्ये थोडीशी जेलसी जास्त असते. तर ती कोण आहे तर ती अनुसूया. ते एका एकचित ऋषीची पत्नी आणि ती एवढी पतिव्रता हे आमची काहीच किंमत नाही. म्हणून त्यांनी आपापल्या नवऱ्यांच्यावर आपल्या आत्ताच्या भाषेत जाळ काढला, रागावल्या त्या. मग त्यांचा रुसवा काढण्यासाठी म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश काय म्हटलं की तुम्ही जी कोण अनुसूया आहे म्हणताना तिचं सत्वहरण आम्ही करतो आणि मगच घरी येतो म्हटले. असं त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाने आपापल्या पत्नीला जे लक्ष्मी पार्वती आणि सरस्वतींना वचन दिले आणि ते अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले त्यावेळेला अत्री ऋषी संध्यावंदन करायला गेले होते.
संध्यावंदन करायला गेलेलं असल्यामुळं घरात ऋषी कोण म्हणजे पुरुष माणूस कोण नाही, ह्या एकट्याच होत्या. तर हे तिघं संन्यासाचा वेश घेऊन गेले आणि ओम भगवती भिक्षां देही म्हटले. म्हणजे नंतर अनुसूया पातिव्रत्य असेल किंवा धर्माप्रमाणे त्यांना भिक्षा वाढण्यासाठी म्हणून बाहेर आली. बघते तर हे तिघंजण उभारले होते. तर ती म्हटली ठीक आहे. ते म्हटले आम्हाला कोरडी भिक्षा नको आहे, तू आम्हाला अन्न शिजवून वाढ म्हटले. मग ठीक आहे म्हटले ती. मग तिनं षड्रस असलेलं अन्न म्हणजे पक्वान्नाचं अन्न शिजवलं आणि ती म्हटली तिनं त्यांच्यासाठी पाट वगैरे भोजन पाट वगैरे सगळं तयार केलं. म्हटली आता तुम्ही भोजनाला बसा. तर ते म्हटले नाही म्हटले आम्ही असे भोजन करणार नाही म्हटले, तू नग्न होऊन आम्हाला भोजन घातलं पाहिजेस. तर ती मनातल्या मनात तिने लक्षात आलं तिच्या की कोणत्याही स्त्रीला ज्यावेळेला संन्यास असलेली माणसं, संन्याशी असलेले पुरुष जेव्हा तू नग्न होऊन वाढ म्हणतात त्यावेळेला इथं नेमकं काहीतरी या सगळ्यांनी ती अत्यंत पतिव्रता होती. तिनं आपल्या पतीचं म्हणजे अत्रि ऋषींचं स्मरण केलं. ठीक आहे म्हटली मी तुम्हाला वाढते जेवायला. आणि ती म्हटली या तुम्ही म्हटली. आणि तिनं आपल्या पतीचं नाव घेऊन जे उदक होतं हातातले, तर ते उदक त्यांच्यावर शिंपडल्यानंतर ती तिन्ही बाळं झाली. आता बाळं झाली म्हटल्यानंतर त्यांनी भोकाड पसरलं, कारण भूक लागलेली होती, कारण ते अन्न वाढ म्हणून आलेले होते. तर तिनं काय केलं की त्या तिघांनाही एक एक करून आपलं स्तनपान तिनं त्यांना करायला दिलं. त्यामुळे काय झालं की ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची आई झाली. मग त्याच्यानंतर ते आपल्या ह्या पत्नीनं कळलं की नारद ऋषी आपली वाराव्या करण्यासाठी प्रसिद्धच होते. ते म्हणते बघा तुमची नवऱ्यांची परिस्थिती काय झाली होती. ते बघायला गेले तर ही तिन्ही बाळं झालेली होती. मग त्यांनी येऊन अनुसूयेची क्षमा मागितली. त्याच्यानंतर मग अत्रि ऋषी आले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या तिन्ही बाळांना बघून सांगितलं की अगं हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहे. आज तू केवढी भाग्यवान आहेस म्हटले की तू या तिघांची आज आई झालेली आहेस. मग ते दत्त म्हणून उभारले होते आश्रमाच्या दरवाजामध्ये. ते दत्त म्हणून तिघंजण उभारले. तिघं म्हणजे काय, त्रय, दत्त म्हणून उभारलेले होते म्हणून दत्तात्रय. म्हणून दत्त म्हणून उभारलेले हे असे तिन्ही देव म्हणून ती दत्तात्रय, त्यांना दत्तात्रय त्यासाठी म्हणतात. आणि ती दत्तात्रयांची जी परंपरा आहे, ती दत्तात्रयांची परंपरा जी आहे ती सत्ययुग आणि कृतयुगापासूनची आहे. आणि आपले महर्षी व्यास यांच्याबद्दल आपण आता माहिती घेतली, हे द्वापारयुगामध्ये झालेले आहेत. त्यामुळे दत्तात्रयांची जी परंपरा आहे ती गुरुपरंपराच मूळ परंपरा आहे. आणि त्या मूळ परंपरेप्रमाणेच ह्या सगळे म्हणजे महर्षी व्यास असतील म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील म्हणा, नवनाथांची परंपरा असेल म्हणा, ह्या जेवढ्या सगळ्या गुरुपरंपरा आहेत त्या सगळ्या गुरुपरंपरा ज्या आहेत त्या गुरुपरंपरेचं मूळ म्हणजे भगवान दत्तात्रय आहेत. त्याच्यामध्ये आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज तर काय बोलायचं कामच नाही, नरसिंह दत्त महाराज, हे सगळे जे श्रीपाद श्रीवल्लभ हे सगळे दत्त परंपरेतले आहेत. शेगावचे गजानन महाराज असतील, तेव्हा जेवढे सत्पुरुष होऊन गेले, संन्यासी होऊन गेली की ज्यांनी गुरुतत्वाची आराधना केली, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ही गुरुतत्वामधून आलेली लोक आहेत. त्यामुळं ह्या सगळ्यांचं स्मरण ज्या दिवशी केलं जातं त्या पौर्णिमेला गुरूंची पौर्णिमा असं म्हणतात, म्हणून त्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. त्या दिवशी गुरुवंदना करायची असते. आणि आपण ज्या काही गुरूंच्याकडनं अनुग्रह घेतलेला असेल किंवा अगदी आपण ज्यांच्याकडून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं असेल, प्राथमिक शाळेत ज्याने आपल्याला धडे गिरवायला शिकवले असेल आणि त्यामध्ये धडे गिरवायला शिकवणाऱ्या जशा प्राथमिक शाळेतल्या आपल्या बाई आम्ही म्हणत होतो त्यावेळेला ज्या शिक्षिका होत्या, त्याच म्हणून आपली पहिली गुरु कोण असते तर आपली आई असते. म्हणून ह्या गुरुपौर्णिमे दिवशी दत्तात्रेयांना नमस्कार करण्याच्या अगोदर आपण आपल्या आईला नमस्कार केला पाहिजे. कारण तिनं ह्या जगामध्ये आपल्याला आणलेलं असतं, कसं वागायचं असते, कशा पद्धतीनं जेवण करायचं असते, कसं अन्न टाकू नये, कशा प्रकारे अन्नाचा सन्मान करावा, कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, हे सगळं शिकवणारी कोण असते तर आपली पहिली गुरु आई असते. म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी पहिला मान जो आहे तो आपल्या आईचा असतो. आणि त्याच्यानंतर मग दत्तात्रेयांच्या नंतर मग हे सगळेजण हे गुरुपरंपरेतले लोक आहेत. अशा पद्धतीनं आजही आपण गुरुपौर्णिमेची माहिती घेतलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.